मंडळी नमस्कार. शिवसेना संपली हे गेली अनेक वर्ष आपण वारंवार ऐकत असतो आणि असं सांगितलं जातं विरोधकांकडून. कित्येक गद्दारांनी पेढेही वाटले असतील आजपर्यंत, ठाऊक नाही आपल्याला, आणि कित्येक बेईमान बागडबिल्ल्यांनी शॅम्पेन उडवून या बातमीला सेलिब्रेट देखील केलं असेल आपल्याच घरात, सांगता येत नाही. मंडळी आज कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे. कारण मी फार महत्त्वाचं आज या व्हिडिओमध्ये मंडळी सांगणार आहे तुम्हाला. शिवसेना कधीच का संपणार नाही हे समजून घ्यायचं असेल तर हे विश्लेषण आज तुम्हाला ऐकावं लागेल, मन लावून जरा लक्षपूर्वक. मंडळी सर्वात अगोदर एक प्रश्न आहे, जर शिवसेना खरोखरच संपली असती तर आजही महाराष्ट्रात तिच्यावर एवढी चर्चा का होते आहे? हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, विरोधकांना आजही सभागृहात मूळ शिवसेनेची एवढी भीती का वाटते? नंबर 2. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नंबर 3, पक्ष फुटूनही हजारो गावोगावचे शिवसैनिक अजूनही त्याच झेंड्याखाली का उभे आहेत? मित्रांनो, ज्याचं फाउंडेशन घट्ट असतं ती इमारत कितीही मोठा भूकंप येऊ द्या, ती सहजासहजी कोसळत नसते, हे लक्षात घ्या. केवळ आमदार खासदार गेले म्हणून काय पक्ष संपत नसतो. उलट गेला तो कचरा आणि उरली ती निष्ठा म्हणून त्याची मुळं अधिक घट्ट होतात. हे पहिलं तथ्य आहे मंडळी. कोणताही पक्ष तेव्हाच संपतो जेव्हा कार्यकर्ता साथ सोडतो. लक्षात घ्या, फॅक्टर महत्वाचा आहे. कार्यकर्ता हा फॅक्टरच वेगळाच आहे. आज जे सत्तेत आहेत किंवा सत्तेच्या बाहेर आहेत ते सर्व आमदार खासदार मंत्री संत्री महामंत्री हे सर्वजण एका साधारण कार्यकर्त्याच्या बळावर तिथपर्यंत पोहोचलेले असतात. आणि हे गमक त्याच नेत्यांना ठाऊक असतं मंडळी, जे जमिनीवरून सभागृहापर्यंत पोहोचलेले असतात. हे लक्षात घ्या. अर्थात समाजकारणातून. आणि कार्यकर्ते नाहीतच हे शिवसेनेसोबत अजूनही घडलेलं नाही. ज्यांना कुणाला हे तथ्य जाणून घ्यायचं असेल त्यांनी महाराष्ट्र गल्ली बोळातून पुन्हा फिरावा, महाराष्ट्र पिंजून काढावा, तेव्हा त्यांना सत्य काय आहे ते लक्षात येईल. आज अनेक जण म्हणतात की शिवसेना संपली, पण इतिहास काय सांगतो की शिवसेनेवर हे संकट पहिल्यांदा आलेलं नाही मंडळी. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही, बाळासाहेब हयात असताना देखील अनेक मोठमोठे नेते पक्ष सोडून गेले. छगन भुजबळ गेले, नारायण राणे गेले, एवढंच नाही तर अगदी घरातले व्यक्ती राजसाहेब ठाकरे गेले. राज ठाकरे गेले तेव्हा मात्र बाळासाहेबांना धक्का बसला होता, हे वास्तव नाकारता येणार नाही. परंतु धक्का बसला तो शिवसेना संपली किंवा संपेल या काळजीने नाही, तर कुटुंबात फूट पडली यासाठी तो धक्का होता. कारण बघा, तळहाताच्या फुलासारखं राज ठाकरेंना बाळासाहेबांनी जपलं होतं असे अनेक किस्से आपण ऐकले असते. आणि म्हणूनच या जिव्हाळ्याला तळा जाणं हे स्वाभाविक होतं. बाळासाहेबांचं तुटून जाणं यावेळी ते ठीक होतं. नंतर राजसाहेबांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला मनसे, तेव्हा राज ठाकरेंची आक्रमकता शैली आणि त्यांच्यातले अनेक स्किल उद्धव ठाकरेंच्या तुलनेत थोडे अधिक होते, हे मान्य करायलाच पाहिजे. आणि हे बघून असं वाटत होतं की कदाचित मनसे मोठा होईल, हा पक्ष मोठा होईल आणि बाळासाहेबांच्या नंतर कालांतराने शिवसेना संपेल असंही वाटत होतं अनेकांना. त्यावेळी फक्त एकच चर्चा होती, आता मात्र शिवसेना संपली. पण तेव्हा देखील तसं घडलं नाही. आणि तेव्हाच हे सिद्ध झालं होतं की शिवसेना आता कधीच नैसर्गिकरित्या संपणार नाही. नैसर्गिकरित्या ही तोडाफोडी मारो काटोवाला नाही विषय. अशा प्रत्येकच वेळी अनेक खस्ता खाऊनही शिवसेना पुन्हा पुन्हा उभी राहिली. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे कार्यकर्ते टिचभर देखील हल्ले नाही, हे लक्षात घ्या. आणि ते का हल्ले नाहीत तर संजय राऊत अनिल परब यासारखे जिगरबाज शिवसैनिक ठाण मांडून होते. हे मुख्य कारण नाकारता येणार नाही, सगळ्यांना ठाऊक आहे. तुम्हाला ठाऊक आहे, शिवसेना ही सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी निर्माण झाली होती. कारणच वेगळं होतं शिवसेना निर्माण होण्याचं. मराठी माणसांच्या अस्मितेसाठी ती शिवसेना तयार झाली होती किंवा मुंबई टिकवण्यासाठी उभी झाली होती. लक्षात घ्या, शिवसेना म्हणजे केवळ काही नेत्यांचा पक्ष नव्हता, काही मोजक्या नेत्यांचा पक्ष नव्हता. तिची ताकद गावागावातील शाखांमध्ये होती, तिची ताकद सामान्य शिवसैनिकांमध्ये होती आणि शिवसेनेचं खरं बळ स्थानिक संघटनांमध्ये होतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. स्थानिक संघटना, जे पळून गेले पळकुटे, त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्हाला ठाऊक आहे 2022 नंतर पुन्हा मोठी फूट पडली शिवसेनेत, ते तर प्रकरण गाजलंच. याबद्दल 2 वेगवेगळे दावे समोर आले पुन्हा नंतर.
एक बाजू काय म्हणाली की नेतृत्वाच्या शैलीमुळे अनेक आमदार खासदार बाहेर पडले, ठाकरेंशी त्यांचं जमलं नाही किंवा ठाकरे काहीतरी ठाकरेंचं ते कारण सांगायचे. तर दुसरी बाजू असा आरोप करते की केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची भीती आणि राजकीय दबाव यामुळे काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली. अर्थातच त्यात दोन भाग होते, लक्षात घ्या. काही जण ईडी सीबीआयच्या भीतीने धाकाने पळाले, तर काही जण केवळ प्रलोभनांना बळी पडले. ते नाही का, ते हे चिरंतन सत्य आहे. काय ते तुम्ही ऐकलं असेल, 50 खोके एकदम ओके बिके वगैरे, काय जे झालं ते घडलं. मग या आरोपांवर संबंधित नेत्यांनी वेगवेगळी स्पष्टीकरणे दिली आहेत आणि हे आरोप न्यायालयात अजूनही सिद्ध झालेले नाहीत, हे मान्य आहेत. तारीख पे तारीख सुरू आहे. सत्ता पक्ष बळकट आहे, त्यामुळे कदाचित ते घडत असावं. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, जे गेले ते प्रामुख्याने आमदार आणि खासदार होते. पण प्रत्येक गावातील शिवसैनिक गेला का, हा महत्वाचा प्रश्न आहे. गावागावातील शहरातील प्रत्येक शाखा बंद पडल्या का, नाही. प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याने भगवा खाली ठेवला का, उत्तर आहे नाही. मंडळी, याच ठिकाणी शिवसेनेची खरी ताकद दिसते. मुळात शिरलं ना तर शिवसेनेचा इतिहास फार भयंकर मोठा आहे. मंडळी, राजकारणात अनेकदा सत्तेसाठी पक्ष बदलणारे नेते दिसतात, पण विचारांशी आणि घटनेशी जोडलेले कार्यकर्ते अगदी वेगळे असतात. ते कुठल्याही पक्षाची गोष्ट घ्या. आज मूळ शिवसेनेत जे उरले आहेत त्यांच्याबद्दल समर्थकांचा दावा असा आहे की ते निष्ठेवर ठाम आहेत. निष्ठा ते सोडणार नाही. काही झालं तरी सोडणार नाही. त्यांना सत्ता मिळाली नाही, मंत्रीपद मिळाली नाही, तरी त्यांनी पक्ष आजवर सोडलेला नाही आणि पुढेही सोडणार नाही. राजकारणात आधी निष्ठा दुर्मिळ असते. म्हणजे इतिहास सांगतो किंवा तुमच्यापैकी अनेकांना ठाऊक असेल, तुम्हाला ठाऊक असेल, आठवण घ्या, 1977 मध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला. वाचलं असेल तुम्ही, मी वाचलेलंच आहे. मग काय, अनेकांनी काँग्रेस संपल्याचं जाहीर केलं, पण काही वर्षात त्या पुन्हा सत्तेत आल्या. मग भारतीय जनता पक्षालाही 1984 मध्ये तुम्हाला ठाऊक असेल, लोकसभेत फक्त मला वाटते 2 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी अनेकांनी भाजपचं भविष्य काय, आता संपली भाजप वगैरे असं विधानं लोकांनी केली होती. पुढे काय झालं, मग देशात बहुमताचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मात्र काय, ते ईव्हीएम वगैरेचा आशीर्वाद 2014 नंतर झाला म्हणतात, 19ला वगैरे, ते देव जाणे. ते फोडाफोडीचं काय त्यांचं राजकारण होतं ते देव जाणे. सत्ता का टिकून आहे ते तुम्हाला माहिती आहे. ते सत्ते बाहेर येईलच आज न उद्या. म्हणजेच एक लक्षात घ्या, पक्षाची ताकद फक्त त्या क्षणाच्या आकड्यांवर ठरत नाही, ती ठरते संघटनेवर, कार्यकर्त्यांवर आणि जनाधारावर. मेन मुख्य म्हणजे शिवसेनेसमोर आज मोठी आव्हानं उभी आहेत, मान्य आहे. त्यांना आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे, हे देखील नाकारून चालणार नाही. संघटना पुन्हा मजबूत करावी लागेल, तरुण नेतृत्व तयार करावं लागेल, सामान्य जनतेच्या प्रश्नांवर अधिक आक्रमकपणे त्यांना लढावं लागेल. स्कोप आहे त्यांना लढण्यासाठी. समाजाच्या लोकांचे खूप प्रश्न आहेत. हे झालं तर शिवसेना पुन्हा उभी राहू शकते, असा विश्वास त्याचे समर्थक काय आपण सगळेच व्यक्त करत आहोत. आणि आता हे सर्व नवे पण समजून घेण्यासाठी तुम्हाला ठाऊक असेल, आदित्य ठाकरे आहेतच. आदित्य ठाकरे आपल्या हाती ज्या दिवशी संपूर्ण सूत्र हाती घेतील असं लोक म्हणतात, त्यावेळी शिवसेनेचं पुन्हा वेगळं चित्र उभं राहील हे निश्चित आहे. मंडळी, लक्षात घ्या. कारण वारसा आहे, शिक्षण आहे, समज आहे, संस्कार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंना फार काही शिवसेना नव्यानं एक रिफॉर्म म्हणू आपण त्याला, ते काही जड जाणार नाही त्यांना. कारण पेरणी बाळासाहेबांनी आधीच करून ठेवलेली आहे महाराष्ट्रभरात. रोपं देखील उगवलेली आहेत, त्याची झाडं तयार झालेली आहेत. फक्त पाणी घालण्याचं काम आदित्य ठाकरेंना करायचं आहे, जे मध्यंतरीच्या भागात खुंटलं असेल. आणि एवढं काम करण्याची पात्रता आदित्य ठाकरेंमध्ये आहे, यात काहीच दुमत नाही. विरोधकही त्याला नाकारत नाही, लक्षात घ्या. आणि शेवटी बघा, विरोधकांच्या म्हणण्यानुसार एकच प्रश्न आहे. विरोधक म्हणतात त्याप्रमाणे शिवसेना खरंच संपली का हो, की हा फक्त एका नव्या संघर्षाचा प्रारंभ आहे? तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये लिहा. शिवसेना पुन्हा सत्तेपर्यंत पोहोचेल का, हेही कमेंटमध्ये लिहा. की महाराष्ट्राचं राजकारण आता कायमचं बदललं आहे, तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये अवश्य लिहा. पण मंडळी, मी जे व्हिडिओ करतो ना, तुम्ही माझे व्हिडिओ शिवसेनेवरचे बघितले असेल, उद्धवसाहेब ठाकरेंवरचे बघितले असेल, राजसाहेब ठाकरेंवरचे बघितले असेल. मी काही समर्थक नाही, मी काही मतदार नाही शिवसेनेचा. बघा मंडळी, अभ्यास अनेक पत्रकार करत असतील, अनेक विश्लेषक करत असतील, प्रत्येकाचा आपापला एक बाजू मांडण्याचा भाग असतो. माझा बाजू मांडण्याचा भागच वेगळा आहे, लक्षात घ्या तुम्ही. आता जरा महत्वाचा विषय तुम्ही या कार्यक्रमाच्या या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही ऐका. मी असं वारंवार का बोलतोय त्याचं कारण आहे मंडळी. बघा,
शिवसेना सोडून जितकेही पक्ष आहेत, तुम्ही आठवण ठेवा, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा आणखी जे काही पक्ष असतील, मला त्याचे नाव घेता येणार नाही, तुम्हाला ठाऊक असेल तर तुम्ही आठवा, निवडणूक लढण्यासाठीच हे पक्ष जन्माला आले मुळातच. पण शिवसेनेचं तसं झालं नाही, लक्षात घ्या. शिवसेना ही एक बलशाली संघटना आहे, जी मराठी माणसांसाठी लढणारी एक एकता आहे. मुंबईच्या अस्मितेसाठी ही एकजुटता आहे. मुंबई गुजरातला घेऊन जातील का या भीतीने मुंबईला सुरक्षित ठेवावं लागेल. मराठी माणसांचा अधिकार, मराठी माणसांना नोकऱ्या, फर्स्ट प्रायोरिटी मराठी माणसांना मुंबईमध्ये असली पाहिजे, हाच उद्देश बाळासाहेबांचा होता, लक्षात घ्या. आणि ती प्रेरणा आणि वारसा तो प्रबोधनकारांचा होता. आणि तिथून ह्या शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनेचा जन्म काही दिल्लीचं तख्तापलट करणे किंवा तख्ता गाजवणे किंवा तख्त्यावर जाऊन बसणे, मुंबईची सत्ता घेणे असा नव्हताच मुळातच. त्यामुळे ही एक संघटना आहे, ही एक वेगळ्या प्रकारची संघटना आहे. ही स्वार्थासाठी तयार झालेली संघटना नाही, ही निस्वार्थ भावनेने आपलं सगळं त्यागून जनतेची सेवा करण्यासाठी झालेली संघटना आहे, मराठीसाठी तयार झालेली संघटना आहे. त्यामुळे या संघटनेला काहीही होणार नाही. हा व्हिडिओ तुम्ही राखून ठेवा, लक्षात घ्या. आता भलेही राजकीय पक्ष झाला आहे शिवसेना, पण आणखी यामधली एक तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मंडळी, की राजसाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे या चारही लोकांना राजकारण कळत नाही. कोणतं राजकारण कळत नाही? लबाड बोलण्याचं कळत नाही, मूर्ख बनवण्याचं कळत नाही, पक्ष फोडण्याचं त्यांना जमत नाही. त्यांना ही फालतूगिरी कळत नाही, कारण ती फालतूगिरी स्वतः बाळासाहेबांमध्येच नव्हती. त्यामुळे त्यांच्यावरती ते संस्कार आहेत. आणि ज्यांनी बाळासाहेबांच्या पायाशी बसून बाळासाहेबांचं बाळकडू घेतलं, उदाहरणार्थ संजय राऊत, आपण त्यापैकी नाव घेऊ, अशी नगण्य नावं आहेत, 4-5 नावं शिल्लक, की बाळासाहेबांच्या बिलकुल जवळ राहायचे तेच लोक सोडून जाणार नाही शेवटपर्यंत, लक्षात घ्या. आणि तेच 4 खंबे जे काही असतील तेच शिवसेनेला जीवदान देतील. आणि शिवसेना कधीच संपणार नाही. हे एकनाथ शिंदेंनी, देवेंद्र फडणवीसांनी आणि राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि अख्ख्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं, की शिवसेना संपण्यासाठी मुळात जन्मालाच आली नव्हती, लक्षात घ्या. असो मंडळी, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट भरभरून ठोका आज मंडळी. बाळासाहेबांचा बाणा आहे तो शिवसेनेचा, ते संपणार नाही मंडळी. संपण्यासाठी तो भगवा फडकलाच नव्हता, लक्षात घ्या. आणि जॉईन बटन दाबा मंडळी. आपल्या चॅनलला सहकार्याची फार आवश्यकता आहे. जे काही यथाशक्ती सहकार्य होईल, जॉईन बटन दाबून सहकार्य करा चॅनलला. तुमचा आवाज हा नेहमीच बुलंद ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.